की मधल्या गॅपमध्ये लांबडं घ्या, 8 महिने द्राक्ष सीझन चालवा. म्हणून जरा समजून घेईपर्यंत तुम्ही द्राक्ष जरा वाढवू नका, जरा थांबा आणि क्लीन प्लांट नर्सरी करा. क्लीन प्लांट म्हणजे काय माहित आहे का? कुठं तरी पान डोळं भरायला चालली आहे म्हणून तत्ता बेलगोड वगैरे आणायचा, पिशवीत लावायचा, हे व्हॉट्सअपला फेसबुकला ऍड टाकायची, लिगो नर्सरी स्वस्त. त्याच्यात व्हायरस एवढा भरला आहे. आपल्याला जी समस्या आहे, एक झाड घड देते, एक झाड देत नाही. जे व्हायरस आहे त्याला घड कमी येते, प्रॉब्लेम मध्ये राहतो. साऊथ आफ्रिकेत कंपल्सरी व्हायरस फ्री, त्याला क्लीन प्लांट म्हटलं जातं. तिथं तसल्याच नर्सऱ्या लावल्या जातात आणि त्याच्यावरचा सायन पण तसाच लावला जातो. उगाच कुठे मी डिप्लोडिया झालेल्या गाड्या काढतोय, मरतोय आपण. मदर प्लांट ही असाला धंदा करू नका, जरा शांत घ्या. आपल्याला काय तिकडे गेल्यावर मला कळायला गेलेलं प्रमाणकडे आम्ही आपण कुठली गाडी पाहुण्यात दिल्या, दोस्तांना दिल्या, डिप्लोडियाची, अल्टरनेरियाची, डब केलेली काय नाही, तिथं कुठल्याला छापून टाका आणि त्या डिप्लोडिया वाचला. अल्टरनेरिया तुम्ही ज्या जखमा करताय ना, पुढे थोडा काढता, बघल कुठे पुढे पाऊस पडतो, त्याच्यात 5 मिलीमीटर पाऊस पडला तर तुमच्या डिप्लोडिया डेव्हलप तो काढे निघणार. जखमा करू नका, शक्तीच्या पुढे जखमा करायच्या नाही. म्हणून शेंडा वाढवा, लगेच 5 पानं, पुन्हा पुढे 7 पानं, बरं दिसते पावसाला आपला. तर पुन्हा बगल फुटाली मोडला की तिथं इंजुरी झाली की त्या डोळ्या शेजारी डिप्लोडिया अल्टरनेरिया तिथं जातो. गेला की तुमचा तो डोळा पाहिजे तसा होत नाही, गाडी पिकत नाही, समस्या येते. हळूहळू कालांतरानं बागेचं आयुष्यमान कमी होत जातं आणि डिप्लोडिया एकदा काढीत वलांड्यात फोडात बसला की ती बाग काढून तो जात नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तर छाटणी केल्यानंतर सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक काम करा.